स्काडा वॉटर सिस्टम तपासणीसाठी उद्या पाणी पुरवठा राहणार बंद। नाशिकात उद्या पाणीबाणी, शहरातील 40% पाणी हिशेबबाह्य। नाशिक शहरातील जलशुद्धीकरण केंद्र आणि जलकुंभावर बसवलेल्या स्काडा वॉटर सिस्टम तपासणीसाठी उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर रविवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबानं होणार आहे। शहरातील 40% पाणी हिशेबबाह्य आहे, त्यामुळे जलकुंभापासून तर नागरिकांपर्यंत खरोखरच किती पाणी जातं हे तपासण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभावर स्काडा प्रणाली बसवण्याचे काम सुरू आहे। 12 बंगला जलशुद्धीकरण केंद्रात नव्या सबस्टेशनची चाचणी केली जाणार आहे। त्यासाठी गंगापूर धरण, रॉ वॉटर पंपिंग स्टेशन, चेहडी पंपिंग स्टेशन, मुकणे धरण पंपिंग स्टेशन बंद ठेवणं क्रमप्राप्त असणार आहे। तसेच मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगानं गंगापूर धरण पंपिंग स्टेशन इथं सबस्टेशन मधील विविध प्रतिबंधात्मक देखभालीची कामं केली जाणार आहेत। त्यामुळे गंगापूर धरण व मुकणे धरण इथून पाणी उचलता येणार नाही। त्यामुळे मनपाचे सर्व जलशुद्धीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्यानं उद्या शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे। त्यामुळे आजच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवा असं आवाहन मनपा पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।